राहता पोलीस ठाणे हद्दीत एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर हरिदास गायकवाड या वासनात इस्माने रूममध्ये डांबवून अत्याचार केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणात आरोपी हरिदास गायकवाड याला पोलिसांनी अटक केली असून तपास सुरू आहे। मात्र तपासी महिला अधिकारी पीडितेलाच उलटसुलट प्रश्न विचारून भीती दाखवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। संतप्त नातेवाईक, स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि ग्रामस्थांनी या विरोधात पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत पोलिसांच्या तपासाबाबत संताप व्यक्त केलाय। महिला पोलीस अधिकाऱ्याकडून तपास काढून घ्यावा आणि सक्षम अनुभवी पोलीस अधिकाऱ्याकडे तपास द्यावा अशी मागणी ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी केली आहे। तर आरोपी हरिदास गायकवाड हा नीच प्रवृत्तीचा असून या नराधमाची धिंड काढावी अशी मागणी देखील संतप्त ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी केली आहे। मॅडम म्हणली का म्हणे त्याचं नाव नको घेऊ म्हणे, त्याला वाचवायचं एक नाही म्हणे, त्या बॉयफ्रेंड असून तर मग त्याचं नाव घे म्हणे, त्याला पाठ टाक म्हणे जेलमध्ये। अजून काय काय विचारलं? मला म्हणे शॉट देईन, तुला बॅटरी मारीन म्हणे, कोण काकीला सांग नको म्हणे बाहेर, एवढंच म्हणलं। तू जर असं म्हणे सांगितलं तर बाहेर म्हणे। तू घाबरली होती? हां म्हणे तुझ्या मागं करंट पण म्हणे ते लावून देईन म्हणे तुला। कशासाठी हे सगळं मॅडम? वाचवलं नाही तर कोणाला वाचवायचा प्रयत्न करणार? हरिदास गायकवाडला। तुला त्रास दिला का काही तुम्ही? हां, रोज त्रास देतो तू मुलींना म्हणे, तुझं त्याला वाचवलं नाही तर तुला शॉर्ट आणि ते देईन म्हणे। आणखी तुला काही मारलं वगैरे पोलिसांनी? नाही धमकी म्हणे, तू जर वाचून देईन म्हणे तुला करंट आणि बॅटरी मारीन म्हणे, म्हणजे त्या तोंडात पण मारीन म्हणे। तो जो गायकवाड आहे त्यांनी तुला मारलं वगैरे होतं? झाडू मारला होता डोक्यात। हां, त्याचा मुलगा आहे ना आकाश हरिदास गायकवाड, त्या पोरीच्या आई पैसे गेला, त्यांच्या घरी गेला म्हणे काय पैसे लागत असेल पैसे देतो, मिटून घ्या। त्यांना ते पोरगा तो दंबाजी देत, त्याला सुद्धा आरोपी करा, कारण त्यांनी बाईकवर बसून त्याच्या बापाला सोडून आलेले, हे साहेबांनी सुद्धा कॅमेऱ्यामध्ये पाहिलेले। तो आकाश हरिदास गायकवाड, त्याला सुद्धा अटक करावं। मात्र या ठिकाणी कुठे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर तुमचा काही नाही साहेब आम्हाला खूप सहकार। तपास अधिकारी एक लाख PI किंवा पोलीस स्टेशन यांच्याबद्दल कोणाचंही काही म्हणणं नाही। त्यांनी 2 दिवसामध्ये त्यांच्या कौशल्याने त्यांच्या पद्धतीनं त्यांनी आरोपीला धरलेलं आहे। त्या ठिकाणी 1.5 दिवसामध्ये आरोपी हा या ठिकाणी आलेला आहे। तर आमचं पोलीस स्टेशनबद्दल कुठल्याही प्रकारचं काही म्हणणं नाही, पण त्या मुलीच्या जबाबातून तिनं टाक भाभीला जे सांगितलं की मला असा अधिकारी कोण तपासी अंमलदार आहे ह्या केसमध्ये, तो कोणच्या मॅडम आहेत त्या ज्या त्रास देतात, त्यांनी मला सांगितलं तुला शॉट देऊ, तुला बेल्टनी मारू, तू त्याच्याबरोबर तुझं लव अफेअर होतं, तुझं प्रेम होतं। अशा प्रकारे जर एक महिला तपास अंमलदार आहे आणि त्या महिलेची जर अशी भूमिका असेल तर या भूमिकेचा आम्ही जाहीर निश्चित राहतेकर करत आहोत। तपासी अधिकारी बदलून मिळावा अशी काही आम्ही आज या ठिकाणी याच्यासाठी आलेलो आहे की त्या महिलेला ज्या महिला अधिकाऱ्याकडून हा तपास आहे त्या महिला अधिकाऱ्याकडून हा तपास काढून घेण्यात यावा। आता ही जी ती अशी रडत होती, ती घाबरून आली, म्हटलं काय झालं तपासामध्ये, मग ती चिपटून मला रडायला लागली का की असं मॅडम मला बेल्टरी काढलं म्हणे, बेल्टरी मारल, शार्ट देईल, तुला हे करल, तिला म्हणजे तुझं त्याचं नाही झालेलं, तुझं कोणतं बॉयफ्रेंड असेल त्याच्या संग तुझं शारीरिक संबंध झालेला असेल म्हणे, तुला त्याला वाचवायचं का नाही? ती म्हटली नाही वाचवायचंय मला, तू टाक भाभीला सांगू नको, ती तुमच्या संघ आलेले कोणाला सांगू नको, पत्रकारांना सांगायचं नाही, यांना सांगायची, अशी ही भूमिका त्या मॅडमनी राबवली। म्हणून सगळ्यांचा रोष साहेबांवर नाही, रोष फक्त मॅडमनी हा का शब्द वापरला। विचारायचं तर तुम्ही प्रेमात विचारा, तिला पोटात घ्या ना, ती सांगल ना, तुम्ही धाक दाखवू राहिले बेल्टचं आणि याचं दाखव, ती काय सांगणार? एक अल्पवयीन मुलीवर बलात्कार किंवा ज्या घटना घडलेल्या छेडछाडीच्या घटना घडलेल्या असतील आणि ज्यावेळेस मुलीचा तपास केला जातो त्यावेळेस शासकीय नियमानुसार तिथं महिला बालकल्याणच्या महिला उपस्थित पाहिजे। अजून दुसरं कोणतं एक आयोग आहे, माणूस होता महिला आयोग, आणि अजून एक आयोग आहे
ते महिलांच्या वर्गात त्याच्या संबंधात जे आयोग आहे ते हजर पाहिजे ना, त्यांच्यासमोर मुलीची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे. तुम्ही सांगतात मुलीला तुला आम्ही नगरला नेणार, तुला शॉट देणार, तुझ्यावर बेल्टनी मारणार. हा कोणता प्रकार आहे? अल्पवयीन मुलीला, आणि विशेष करून मी जाहीर निषेध करतो त्या महिला अधिकाऱ्याचा की जी स्वतः महिला अधिकारी त्यांनी महिला असून एक लहान मुलीबद्दल अशी भूमिका घेतली, हे खरोखरच खेदजनक आहे. त्या तपासी अधिकारी महिलांची चौकशी होऊन कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे. 100% त्या महिलांची तो तपास आमची विनंती राहणार आहे. मूळ म्हणजे डीवायएसपी साहेब जे आहेत, डीवायएसपी साहेब शिर्डीचे, त्यांना विनंती राहणार आहे की तातडीने त्या महिलेकडून तपास काढावा. त्या महिलेबरोबर कोणता जो पोलीस होता, ज्या पोलिसांनी सुद्धा त्या ठिकाणी दम देण्याचा प्रयत्न केला, या दोघांवर पण समान कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे. आणि त्या निमित्तानेच आजचा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे. आरोपी शिर्डीला आहे, त्याच्या मुलाचा इथं काय संबंध आहे? ते मॅडम संघ बोलतोय, तिथं बसून तो जेवण करतोय, आणि आमच्या सारख्याला म्हणजे आमचं घर लांब आहे, आम्हाला काही मोठ्या गाड्यांनी आम्हाला पोरं मोटरसायकलवरच आणून सोडतील ना इथं. मॅडम म्हटले तुमचे पोरं काय येऊ राहिले? म्हटलं कोणते पोरं येले? म्हणे आले होते. म्हटलं गाडीवर सोडायला आले, ते गाडीवर सोडायला मग येणार नाही का? म्हणे पोरं कोणी येऊ देऊ नका, आणि तुम्ही येऊ नका, आणि कोणतं पत्रकार, कोणतं न्यूज चॅनल पत्रकार हे बातम्या लावू नका, कारवाई करण. जाणीवपूर्वक हा प्रकार दाबण्याचं सगळं मूळ म्हणजे हा अल्पवयीन मुलीवर झालेला अन्याय आहे. आता यांचं काय घडलेलं असेल त्या अधिकाऱ्यांचं, त्या गायकवाडच्या घरच्या लोकांचं, किंवा या लहान मुलीला आपण दाबून न्यायचं आणि कुठल्याही प्रकारचं तिला भयभीत करून आपण तिचे वाकडे तिकडे जबाब त्या ठिकाणी घ्यायचे आणि ते जबाब त्या याच्यावर उतरवायचे, आणि ही केस दिल्ली कशी होईल याचा प्रयत्न ते तपास अंमलदार जे करत आहेत. आता तुम्हाला काही पोलीस प्रशासनाने आश्वासन दिलेलं आहे का व्यवस्थित निपक्षपणे? आता PI साहेबांशी आम्ही सगळ्यांनी, आमचे नगराध्यक्ष स्वात दिनगाडेकर, मी, टाकभाभी, मोगले, आमचे सगळे नगरसेवक या ठिकाणी आलेले आहोत. आम्ही साहेबांशी चर्चा पण केलेली आहे. साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मी योग्य तपास करणार, याच्यात कुठल्याही आरोपीला मी पाठीशी घालणार नाही, किंवा आमच्या कोणी जर पाठीशी घालीत असेल तर त्याबद्दल सुद्धा मला थोडी विचारपूस करून कारवाई करायला संधी द्या. ओके. साहेबांचं आम्हाला खूप सहकार्य आहे. साहेबांनी त्याला 2 दिवसातच पकडून आणलेले. साहेबांवर आमचा काहीच रोष नाही. हो, माझं एक मत आहे, यात्रेच्या वेळेस घटना घडलेली होती. थांबा, यात्रेच्या वेळेस जी घटना घडलेली होती तिथं साधी छेडछाडीची होती, एक लक्षात घ्या. तरीही त्या आरोपींचे त्या ठिकाणी दिंड काढण्यात आलेली होती. आता याच्यावर बलात्कारचा गुन्हा या ठिकाणी मेडिकलनुसार साबित झालेला आहे, याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. तर आमच्या सर्व राहत्याकर नागरिकांची, आमच्या सर्व नगरपालिकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व निवडून आलेले आमचे सदस्य, त्या भागामध्ये आमचं काम करणाऱ्या टाकभाभी असतील, इतर त्यांच्या सगळ्यांची ज्या या ठिकाणी हजारो महिला आलेल्या आहेत, यांची इच्छा आहे की त्याचीसुद्धा दिंड राहता शहरातून त्यांनी ज्या ठिकाणी हा गैरप्रकार केलेला आहे त्या ठिकाणी नेऊन त्याच्याकडून सखोल चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे, असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. राहता शहरामध्ये जो काही गंभीर गुन्हा त्या ठिकाणी घडला आणि त्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या गुन्हेगाराला त्या ठिकाणी पोलिसांनी 1.5 दिवसामध्ये अटक केली, त्याबद्दल सर्वप्रथम मी राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब आणि त्यांच्या सर्व पोलीस प्रशासनाचे मी आभार व्यक्त करतो. काय झालं तुम्हाला? काय त्यानंतर आपण बघत आहोत की पोलिसांचा जो काही त्या ठिकाणी तपास चालू आहे, तो तपासही आत्ताच PI साहेब यांच्यासोबत बोलणं झालं असता त्यांनी सांगितलं की अत्यंत सखोल असा ते त्या ठिकाणी तपास करत आहेत. यामध्ये आणखी काही गुन्हेगार असू शकतात का याची देखील पडताळणी त्यांच्याकडून होताना ते सांगत आहेत. मी आपणा सर्वांच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून राहता शहरातील सर्व नागरिक असतील, सर्वे नंबर 340मध्ये राहणारे सर्व महिला भगिनी असतील, यांना आश्वासित करू इच्छितो की सन्माननीय नामदार साहेबांच्या या ठिकाणी विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी PI सरोदे साहेब राहता पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेले आहेत. आपण सर्वांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून या गुन्ह्याची जो काही तपास चाललेला आहे त्यांना आपण सर्व सहकार्य करत आहोतच. आणि मी आपणाला हे देखील ग्वाही देऊ इच्छितो की सन्माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील
यांनी वेळोवेळी जे सांगितलेलं आहे की या शिर्डी मतदारसंघामध्ये असलेल्या कुठल्याही गुन्हेगाराला त्या ठिकाणी थारा दिला जाणार नाही. गुन्हेगार असेल, महिला भगिनींची असेल, लहान मुलीची असेल, छेड काढणारा जर असेल तर त्याच्यावर त्या ठिकाणी कडक कारवाई केली जाईल. वेळ प्रसंगी त्याच्या घरावर देखील कारवाई केली जाईल हे दादांनी आपल्याला वेळोवेळी सांगितलेलं आहे. मी या ठिकाणी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपणा सर्वांना सांगू इच्छितो की कालच राहता नगर परिषदेने तो जो कोण आरोपी आहे त्याच्या जर त्या ठिकाणी बेकायदेशीर त्याचं घराचं बांधकाम असेल तर त्याला ते पाडून घेण्यासाठी राहता नगर परिषदेने कालच त्याला नोटीस दिलेली आहे. आपण सर्व जाणता आहात की सुजयदादांचा शब्द हा सर्व आपणासाठी अंतिम आहे. मी असेल, आपल्या प्रभागातील नगरसेवक असतील, आपल्या राहता शहरातील सर्व नगरसेवक असतील, हे दादांचा शब्द हा खरा करण्यासाठी आम्ही सर्व आपल्यासोबत आहोत. मी एवढंच आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. 340 मधले काही लोकांचे नळ कनेक्शन बंद केलेलं आहे, काय सांगा ना आपण? कनेक्शन बंद जो काही त्या 340 सर्वे नंबरमध्ये राहता नगर परिषदेचा बोर होता, आमच्याकडे त्या ठिकाणी तक्रार आली की संबंधित काही लोक आहेत की ते त्या बोरवर त्यांनी ताबा मिळवलेला आहे आणि मग ते काही लोकांना पाणी द्यायचं नाही किंवा अशा प्रकारचे काही गंभीर बाबी त्या ठिकाणी आमच्या त्या तक्रारीतून निदर्शनास आल्यात. त्वरित मी त्या ठिकाणी आमच्या पाणी पुरवठा विभागाला सांगून तो बोर त्या ठिकाणी आम्ही नगर परिषदेने त्या ठिकाणी बंद केलेला आहे. त्यातील मोटार असेल, त्यातील जे काही पाईप असतील, त्याचं स्टार्टर असेल, हे सर्व पालिकेने जप्त केलेलं आहे. आणि 340 सर्वे नंबरमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना मी आश्वासन देऊ इच्छितो की आता पाण्यासाठी आपल्याला वणवण करावी लागणार नाही. राहता नगर परिषदेच्या माध्यमातून घरोघरी नळाची व्यवस्था ही सन्मान्य सुजयदादा असतील, सन्मान्य नामदार साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली राहता नगर परिषद आपल्याला पाणी घरोघरी पाणी देण्यासाठी कटिबद्ध राहील. प्रतिनिधी जावेद सय्यद, माय न्यूज, राहता.